तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. त्यात आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. त्यात आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो, देन काल पण आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या की मार्केटमध्ये ऑलरेडी भरपूर ट्रॅव्हलिंग झाले. ऑलमोस्ट निफ्टीमध्ये 1000 पॉईंटची डाऊनसाईड मोमेंटम आणि अपसाईड मोमेंटम आले. त्यानंतर मार्केट थोडंफार पॉज घेऊ शकते. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं आणि आपण हे पण गोष्ट डिस्कस केली होती की जर का मार्केटने लोज ब्रेक केले तर ह्याच्यामध्ये ह्या लेवलच्या आसपास एक स्ट्रॉंग सपोर्ट येते ॲज पर फिबोनाची. तर त्याप्रमाणे तिथे जर का मार्केट डाऊनसाईडला आलं तर त्या लेवलच्या आसपास मार्केट हॉल्ड करू शकते. मार्केट पुलबॅकसाठी डाऊनसाईडला जर का आलं तर तिथं एक मार्केट सपोर्ट येऊ शकते. आता जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो मार्केटसाठी, तर मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स जो की ऑल टाईम हायच्या आसपासचा जो रेजिस्टन्स आहे, आणि त्यानंतर जर का ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये दोन सपोर्ट्स येतात. फर्स्ट सपोर्ट जो यायला लागला तो यायला लागला ऑलमोस्ट 22,900च्या आसपास, ह्या लेवलच्या आसपास एक सपोर्ट येतो. आणि सेकंड सपोर्ट जो यायला लागला तो यायला लागला ऑलमोस्ट 22,500 ते 22,600च्या आसपास. ओके, तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं बरेच जणांनी डोजी टाईप ऑफ कॅटनल जे बनली, याच्यामध्ये बरेच जणांनी पुटचे पोझिशन घेतले असेल. पण जोपर्यंत का याच्यामध्ये कॅरी फॉरवर्डला पोझिशन बेसिसवरती काही करायचं नाही आहे, बिकॉज मार्केट जे आहे हे मार्केट ऑल टाईम हायच्या आसपास आहे. ओके, ऑल टाईम हायला सस्टेन करते, सर्वाईव्ह करते. जर का मार्केटनं अपसाईडला एक रेंज ब्रेकआउट दिला तर याच्यामध्ये चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते कधी पण. बट आत्ता जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर याच्यामध्ये डेफिनेटली मार्केट अपसाईडला थोडंसं रेजिस्टन्स फेस करते, स्ट्रगल फेस करते. जर का मार्केटनं लोज ब्रेक केले तर मार्केट पुलबॅकसाठी डाऊनसाईडला येऊ शकते. ओके, तर इंट्राडेमध्ये चांगली मोमेंटम होऊ शकते ॲज पर पोझिशनमध्ये आपण कधी प्लॅन करू शकतो, जर का मार्केट हे डाऊनसाईडला आला देन आपण ह्याच्यामध्ये स्ट्रँगल एक काम होऊ शकतं आहे. ओके, आता जर का आपण बघायला गेलो इंट्राडेमध्ये उद्याच्याला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, तर याच्या आधी जर का आपण आजची कॅन्डल जर का आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये काल पण एक शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये बनलं होतं. त्यानंतर आज पण सिमिलर काइंड ऑफ पॅटर्न याच्यामध्ये बनलं आहे. तर याचे जे लोज आहेत हे लोज व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ऑलमोस्ट 23,200चे लोज व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ज्यावेळी ब्रेक होतील आणि सस्टेन होतील, बिकॉज 2 दिवस मार्केट एकाच रेंजमध्ये राहिलं आहे. आणि जेवढं दिवस मार्केट कन्सॉल्टेशन करणार बिफोर एक्सपायरी, तर एक्सपायरीच्या दिवशी एक चांगली मोमेंटम येऊ शकते. इफ ॲझ्युम करूया उद्याच्याला पण मार्केट गॅप अप ओपन झालं आणि ह्याच रेंजमध्ये अडकलं तर परवा दिवशी गुरुवारी मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम निफ्टीमध्ये आपल्याला बघायला भेटू शकते. इधर मग अपसाईड बघायला भेटेल किंवा डाऊनसाईड बघायला भेटेल. बट जेवढा दिवस मार्केट याच्यामध्ये रेंजमध्ये राहील त्यानंतर जर रेंज ब्रेकआउट आला तर एक चांगली मोमेंटम पॉसिबल आहे. ओके, तर आपण त्याप्रकारे प्लॅन करू शकतो. जर का आपण इंट्राडेमध्ये आलो, इंट्राडेमध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं मार्केट जे आहे हे कालच्या डेचा जो लो आहे आणि आजचा डेचा जो लो आहे, इथं मार्केट मल्टिपल टाईम रिव्हर्स झालेलं आहे. ह्या लेवलपासून मल्टिपल टाईम मार्केट अपसाईडला गेलं आहे. तर आज पण मार्केटनं सगळ्यांना ट्रॅप केलं, जिथं की मार्केट लोज ब्रेक केलं असं दाखवलं, बट ॲक्च्युली क्लोजिंग त्याच्या खाली नाही आला. इथून एक शार्प पुलबॅक आपल्याला बघायला भेटला होता. आणि काल पण आपण हेच लेवल डिस्कस केले होते. याच्यामध्ये मार्केटमध्ये परफेक्ट रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटला आणि इथूनच मार्केटमध्ये एक शार्पच सेलिंग आलेलं आहे. जसं की पण काल पण डिस्कस केलं होतं की जोपर्यंत ह्या ब्लॅक लाईनच्या वरती सस्टेन नाही होणार आहे, अपसाईड पॉसिबल नाही आहे, डाऊनसाईड पॉसिबल येऊ शकते. इथं आपण कालच्या दिवशी पण डिस्कस केलं होतं. आज मार्केट बरोबर त्या लेवलपासूनच डाऊनसाईडला आलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो उद्याच्याला कशाप्रकारे मोमेंटम येऊ शकते, आणि जर का कुणाला शेअर मार्केट शिकून जर का प्रॉपर काम करायचं असेल तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नंबर आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. आता जर का मार्केट उद्याच्याला गॅप अप ओपन झालं तर ह्या कंडिशनला मार्केटमध्ये परत एक चॉपीपणा बघायला भेटेल, जो की ही जी रेंज आहे ह्या रेंजच्यामध्ये मार्केट राहू शकतं. आणि जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन झाला, गॅपडाऊन ओपन झाला, कन्सॉल्टेशन केलं, लोज ब्रेक केले तर एक स्काल्पिंग मोमेंटम डाऊनसाईडला पॉसिबल आहे. बट डाऊनसाईडला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, स्ट्रॉंग बेस आहे. पहिला जो बेस स्ट्रॉंग यायला लागला तो येतो आहे ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 23,100 124पासून 23,150च्या आसपासचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बट मे बी हा जर का ब्रेक झाला तर चान्सेस व्हेरी हाय की जर का ब्रेक झाला तर सेकंड जो आहे तो आहे इथं ऑलमोस्ट 23,082पासून 23,040च्या आसपासचं ते 23,000
आणि त्यानंतरनं जो येतो ते म्हणजे 23,000 पासून 22,900च्या आसपास. तर हे 2 लेवल व्हेरी स्ट्रॉंग आहेत. या लेवलच्या आसपास कुठल्या पण प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का आपल्याला बघायला भेटलं, देन एक प्रोबॅबिलिटी आहे की इथं आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मल्टिपल टाईम मार्केटवरती कन्सॉल्टेशन केलं आणि जर का इथं कन्सॉल्टेशन केलं आणि त्यानंतरनं ब्रेक केलं रेंज, तर ह्याच्यामध्ये चांगली मोमेंटम डाऊन साईडला बघायला भेटू शकते. बट ह्या लेवलच्या आसपास मार्केट्स हॉल्ट करू शकतो, सपोर्ट घेऊ शकतं. बट ही एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे. त्यानंतर हा पण एक स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे. या 2 लेवलपासून मार्केट प्रोबॅबिलिटी आहे की रिव्हर्सल होऊ शकतं आहे. ओके, जर का मार्केट गॅप ओपन झाला, फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप अप किंवा ह्याच्यामध्ये ओपन झाला आणि आफ्टरनून सेशननंतर जर का मार्केटनं हे रेंज जर का ब्रेक केला, 23,400च्या आसपासचा रेंज जर का ब्रेक केला आणि अपसाईडला सस्टेन वाटायला लागला, तर ह्याच्यामध्ये एक अपसाईडची मोमेंटम आपण प्लॅन करू शकतो आहे. ओके, आणि जोपर्यंत मार्केट ह्या 2 रेंजच्या मध्ये असणार आहे तोपर्यंत काही नाही करू. याच्यामध्ये तुम्ही वेट करू शकता. त्या लेवलमध्ये स्कॅल्पिंगच व्हेरी चांगलं पॉवरफुलमध्ये तुम्ही करू शकता. अदरवाईज त्याच्यामध्ये वेट करू शकता. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये. जर का आपण बँक निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम बघायला गेलो तर सेम प्राइस ॲक्शन ह्याच्यामध्ये पण दिसतं आहे. इथं पण काल बँक निफ्टीमध्ये शूटिंग स्टार बनला होता, बट याच्या खाली रेड कॅन्डलचा क्लोज आजच्या डेला पण नाही आला. आज डोजी बनला आहे. तर सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, हायच्यावर सस्टेन राहिला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, लोच्या खाली सस्टेन राहिला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टीमध्ये परफेक्ट साईडवे मोमेंटम आहे, बिकॉज भरपूर मोमेंटम ऑलरेडी येऊन गेलं आहे. तर मार्केट हॉल्ट करते, हे चांगली प्राइस ॲक्शन आहे. उद्या जर का मार्केट सपोज कालचं जे हाय आहे आणि आजचा जो लो आहे, हे या रेंजला जर का मार्केटनं ब्रेक आणि सस्टेन केलं, अपसाईडला केलं तर एक अपसाईड मोमेंटम बघायला भेटेल, डाऊनसाईडला केलं तर एक डाऊनसाईड मोमेंटम बघायला भेटेल. आणि हे जे लोज आहेत हे सपोर्ट जर का एकदा तुटले की याच्यामध्ये चांगली मोमेंटम डाऊनसाईडला बघायला भेटू शकते. ओके, आता जर का आपण ह्याच्यामध्ये जर का आपण इंट्राडेमध्ये जर का बघायला गेलो तर इंट्राडेमध्ये सिम्पल वे लक्षात ठेवायचा आहे की मार्केट हा जे रेंज आहे ही रेंज मार्केटनं क्रिएट केलं आहे ऑलरेडी. या रेंजच्यामध्ये कुठं पण गॅपअप ओपन झाला तर बेस्ट सिनारिओ राहील. ह्याच्यामध्ये तुम्ही अवॉइड केलेलं तर कधी पण बेटर राहील. इथं एक रेंज येते ऑलमोस्ट 49,000 ऑलमोस्ट 50,000 50,132च्या आसपास. जर का कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, किंवा 50,304 पासून 50,132च्या आसपास पण जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. गॅपअप किंवा फ्लॅट ओपन झाला ह्या रेंजमध्ये असला तर अवॉइड करून टाकू शकतो, बिकॉज टाईम डिके जास्त होऊ शकते. उद्या जरा एक्सपायरी मार्केट प्रोबॅबिलिटी साईडवे जाऊ शकते ह्या रेंजच्या मध्ये. आणि जे रेंज जर का मार्केटनं ब्रेक आणि सस्टेन केलं, फॉर एक्झाम्पल मार्केट 50,304चं लेवल अपसाईडला ब्रेक केलं आणि सस्टेन केलं तर मिनिमम 50,500पर्यंतचा आपण प्लॅन करू शकतो. तिथं पण मार्केट एखाद्या वेळेस यायचा प्रयत्न करू शकते. आणि त्यानंतर जर का ते पण लेवल मार्केटनं ब्रेक केलं तर इथं वरती गॅप आहे, मे बी गॅप अप फील करू शकतो. जर का मार्केट डाऊनसाईडला आला किंवा गॅप डाऊन ओपन झाला, जर का 49,245 पासून 49,425च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू. किंवा जर का मार्केट 49,100 पासून 48,900च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तरी पण आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ही एक स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे 48,800च्या आसपासचं. जर का मार्केटनं ते पण लेवल ब्रेक केलं डाऊनसाईडला आणि सस्टेन केलं डाऊनसाईडला तर उद्याच्याला आपला मोठी मोमेंटम ह्या लेवलच्या खाली बघायला भेटू शकते. अदरवाईज जर का इथं सस्टेन नाही झाला, ब्रेक सस्टेन नाही झाला, इथं रिव्हर्सल प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकतो आहे. ओके, होप तुम्हाला समजलं असेल लेवल्स. जर का ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले, जर का कुठला अपडेट पाहिजे असतील तर आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जरूर अपडेट भेटेल. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन सेक्शनमधून जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.